यानंतर पुढची महत्त्वाची बातमी ती पालघरमधून साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोचा शनिवारी भीषण अपघात झाला। अपघातात आतापर्यंत 4 जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर धनिवारी इथं हा अपघात झालेला आहे। 20 ते 25 जणांपेक्षा अधिक जण गंभीर झालेले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आयशर टेम्पोमध्ये 80हून अधिक वऱ्हाडी बसले होते अशी माहिती मिळते। वऱ्हाडींनी भरलेला हा आयशर टेम्पो आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला। अपघातात आयशर टेम्पो आणि कंटेनर जागेवरच उलटले। चौघांचा यात मृत्यू झालेला आहे। पालघरमध्ये धनिवारी इथं हा अपघात झालेला आहे। 20 ते 25 जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते, तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। धानिवरी इथं हा अपघात झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती? धानिवरी येथे साखरपुड्यासाठी आलेला हे वऱ्हाडाचा एक टेम्पो होता आणि याच्यात जवळपास 80 ते पेक्षा जास्त वऱ्हाडी होते। जेवण केल्यानंतर ही वऱ्हाडी मंडळी तिकडनं निघत असताना जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावर टर्न घेत असताना एक भरधाव कंटेनर आला आणि कंटेनर आणि हा टेम्पो याच्यामध्ये भीषण अपघात झाला। दोन्ही वाहनं रस्त्यावर पलटी झाली आणि याच्यामध्ये ज्या वऱ्हाडाचा टेम्पो होता त्याच्यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 25 पेक्षा जास्त जे वऱ्हाडी मंडळी आहेत ते जखमी झालेले आहेत। यांना सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। याच्यातली बहुतांश जे आहे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। सध्या घटनास्थळी कासा पोलीस त्याचप्रमाणे महामार्ग पोलीस हे दाखल झालेलं असून बचावाचं कार्य आहे ते वेगाने सुरू आहे। बऱ्याच रुग्णांना ची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सिल्वासा इकडे हलवण्याची देखील प्रक्रिया आता सुरू आहे। या एकंदरीत अपघातामुळं जे आनंदाचं वातावरण होतं, साखरपुड्याचा जो उत्साह होता त्याच्यावर विरजण पडलेलं आहे आणि संपूर्ण परिसरात या घटनेमुळे शोक व्यक्त केला जातोय। हेमाली, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।